So welcome back. We are coming with new video, and now we are in Gujarat colony. Can you see that? तर आता अरे भाई तुम्हाला पूल दाखवत जा रे लावून. हा चला 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 काका काका घाबरले. तर आता आम्ही चाललोय पेट्रोल भरायला. कारण आमचं आधार कार्डचं काम थांबलं होतं आणि आम्ही आधार कार्ड अपडेट करायला गेलो म्हणजे होतो. आता आम्ही अशी मुले जी बापाच्या पैशावर नाही जगत किंवा बापांवर नाही जगत. आम्ही स्वतःचं काम स्वतः करतो ह्या वयापासून. तसं आमचे फोटो अपडेट करायचे होते आणि आम्हाला काय वाटलं की आमचे फोटो लय भारी होतील नाही का. एक चोर वाटतोय एक भिकारी वाटतोय आई घेतली. ते शब्द नको वापरायला ना आपण वापरले. तेच नाही वापरले शब्द नको वापरा कारण आपले फॅमिली फ्रेंडली ब्लॉग आहे. आणि केस होईल आमचं मित्रारे नाम चलदा केस चलदा. तर आपले 2 कार्यकर्ते नाही 2 कार्यकर्ते घरी आहेत. एखादा पाय मोडलाय आणि एक आम्ही जाणार त्याला भेटायला बघू आता जर चान्स आहे भेटू शकतो. आता सध्या पेट्रोल भरू. आम्ही सकाळी किती वाजता आलोय 11 साडे तेव्हा माझ्या डोक्यात ना आलं की बोलायला पाहिजे ना. तर बाकी मित्रांनो आता चालू आहे उन्हाळा. सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. आधी जेवढा ऊन वाढत चाललाय सन किस करतो आपल्याला स्लॅप करतोय. स्लॅब का सांग ऊन काय एवढं गरमी का होते. आय डोंट नो कारण अथर्व डे बाय डे अथर्व इज गेटिंग हॉट. वॉटर पुरी मेल आहे वाक्य आहेत ना. मी मेलो रे. मला भेटायला आली. मला भेटण्यासाठी एवढी गर्दी का करतात ही लोक पुण्यातली माणसं काय मला समजतच नाही. एक साध्या मुलाला भेटण्यासाठी ह्या वयात एवढं मोठं यश. यशच आमचा मित्र एवढं मोठं यश दार झालं राव. एवढं मोठं यश म्हणलं मी. अजून आपण अजून आपल्याला एवढं यश करायचं हातभर. तर मित्रांनो आधीच म्हणजे आता तो गेलेलीचे एक किस्सा होता एक आपला. गेलेली आधार कार्ड अपडेट करायला गेलेलो तेव्हा अथर्व केवढा हे होता सांग ब्लंट. तेव्हा फक्त जरा क्लिप नाही आला तेव्हा आम्ही व्हिडिओ चालू नाही केला. अथर्व फॉर्म मध्ये होता त्यावेळी. एक सीन काय झाला की आम्ही एका पहिला आधार कार्डच्या इकडे गेलो. तिकडे आम्ही म्हणला आम्हाला अपडेट करायचा फोटो वगैरे. मग तो माणूस एकदम रूढ होता. याला विचारावं रूढ होता म्हणजे खूप एकदम असं जसं की आम्हाला बापाच आहे ना का पप्पाच जसं की नाही का. आणि मी आज गेलो. मी म्हणला काका आधार कार्डचा फोटो अपडेट करायचा. तर पहिला काय बोललाच नाही. 2 वेळा 3 वेळा नंतर म्हणला तिथं हॉटेल तिथं जा. म्हणला ठीक आहे. मग मी बाहेर गेलो आणि तुला काकू उभा होता तिथे. काकू काय म्हातार उभं होतं. हा आम्ही बाहेर गेलो आणि म्हणलो काय ओपन केलं यांनी आधार कार्डचं सगळी आहे जी पोरी बिरी बसले होते सगळे आहे. कारण आता असं माझं झालंय लय शिवाय दिलं रे त्याला बीबी. तर ते झालं सीन. नंतरला दुसरीकडे गेलो. दुसरीकडे सीन झाला. मग आम्ही आत गेलो. मी मग म्हणलं आधार कार्ड अपडेट करायचो ना. थांब बाहेर लाईन लाव. आणि बाहेर एक आजोबा उभे होते दरवाजाची इथे आणि आजोबांच्या समोर होता. आणि मला विचारलं की अरे काय आधार कार्डसाठी लागेल. तर मी म्हणलं नाही का आपला मोबाईल नंबर लागतो OTP येतो त्यानंतरला. म्हणलं ते काय करणार मग. नाही मग मी म्हणलं फिंगरप्रिंट घ्यायला लागते. मग म्हणला मग काय करणार फिंगरप्रिंट घेऊन. मला आपली गाण मारणार. आणि सगळे माणसं समोर चालू आहे. इकडे हेजिटेशन हो का. म्हणजे आम्ही सोशल इंजिनिअरिंग ना पाठी सोडून दिली नाही का ज्यापासून 10वी पासून पुढे आलो तेव्हा. निर्लज्ज झालोय. निर्लज्ज. आता आपण आणि ते पेट्रोल पंप आपण मोबाईल नाही वापरू शकत. त्यामुळे आपण ब्लॉग थांबू जरा. कोण म्हणलं मोबाईल वापरू शकत. काय केलं गाडी पाठी जाते. ऑल फॅन्स मित्र आले मित्र क्रेझी. हे पार्टी का ना जाते 0.5 ना जात डायरेक्ट ना जात का काय माहिती. फ्लॅश का चालू ठेवले. अरे पर्याय सुधीर लागणे फॅन मीटअप फॅन्स. तर मित्रांनो पेट्रोल भरून झाला आहे 7 करोड. 220 रुपये पेट्रोल. कोण म्हणलं 300 तर भरलाय. हा का आज मी क्वांटिटी टाकली भावांना 20 रुपये भरले भाऊनी उपकारच केले माझं. गाण घेतो आल्याचे का ते माणसं नाहीत का इकडनं पण सर नाही गोल्डन पेटी इकडे आले आवडे. इथून गोल्डन का ती माणसं नाहीत का झेप्टो वाली आणि ब्लिंकिट वाली एवढी अरे अरे आपल्या धडकला असतं त्याचं काय. कुत्रा आवाज दिला असं वाटतं. हा पैसे चोर. तर आता मला असं वाटतं मी म्हणजे हे बघितले का इलेक्शन्स. हा विजय भाऊ एक साईड 1 साईड केला तामिळनाडू. एक्स नाही गर्लफ्रेंड एक्स वेगळी होती ती बायको होती. एक्स म्हणजे गर्लफ्रेंड आहे का त्यांचं चालू आहे काय. हा चालू पहिल्यापासून चालू आहे. पण तेव्हा तो लग्न होतं तेव्हा पण चालू होतं. पण आता खुले आहेत ती नाही का खुली सांड आहे तो. एक सांड आणि एक
गोल्डन बेकरी शोधा मित्रांनो. बोलत होते सरळ मला आता आठवले. गोल्डन बेकरी इथनं कुठं जायचं? चल आता कळलं मला पुढे. कळलं? कळलं त्याला वेळ. आता आपण चालले आपल्या शशू भाऊला भेटाय. तो कामात आहे सध्या. मग आम्ही तिथं जाऊन ब्लॉग सुरू करणार आहे. ब्लॉग आधीच सुरू झाले रे भाऊ. कोण कस्टमर आले की आपण त्यांना प्रश्न विचारू. तर तुमचा सकाळी केवढा होतो काम? तर तुम्हाला किती वेळ लागतो ब्रश करायला? बघे गोल्डन बेकरी यायचे. चल सरळ अजून तर हे असे हॉर्न वाजवतात यांना. हे हॉर्न आहेत का? खूप हॉर्न वाजवतात ते. हॉर्न येतो वाटतं. हॉर्न आहेत का? तर मित्रांनो काय आता व्ह्यूज वगैरे येत नाही, आमचे रील्स पण कळत नाही, आम्ही काय करू? मग त्यामुळे ब्लॉग आपले पेंडिंग होतात कारण की आम्हाला मोटिवेशनच नाही भेटत ना. आम्हाला मोटिवेशन भेटते. हे बघा गोल्डन बेकरी. चल चल हा मला आठवलं. आत्ता आठवलं. तर तो आम्हाला मोटिवेशनच नाही तर आम्ही काय करणार? विचार करा. का रे हे असेल ना. मित्रांनो आपण आलेलो आहे कुठे केक शॉप पाशी आणि तो आपला मित्र काम करीतो. तो हात काम करू दे. तो आहे ब्लॉग चालू है. येस ब्रो. दो पैसे लाव. भैया केक मिलेगा क्या? सब कुछ काय म्हणतो शशांक? आहे निवांत आहे. बाकी बाकी काय नाही, मग बसले आता. सकाळी उठून आले कामावर डायरेक्ट. फोटो दाखव. आज त्या विषय ना व्हिडिओ काढले का? तर मित्रांनो आपण आपल्या मित्राचं केक शॉप आहे आपल्या शशांक भाऊचं. माझं नाही, मी कामाला येतं मित्रांनो. काही पण अफवा नको उचलत. अरे पहिलीचे ब्लॉग टाका. आणि आता याला फॅमिली आहे तो गाली दे सकता नाही. केक शॉप मालक हे सगळं नको दाखवे आपले. दुसरं दाखव. तिथं बँक बॅलन्स दिसते ना एडे. आधार कार्ड अपडेट कर गेलो आणि भिकारी दिसते. दाखव ना. दाखवलं की माझं तुझं नाही पण. हा चोर आहे की नाही खरं सांग. तू चोर दिसतोय मी काय? काळा पडशील प्रणव, तू एवढा गोरा आहे. बोलू तुझ्या चेहऱ्यावर मागाशी बोलल्याप्रमाणे. काय म्हणतो शशांक आता? काय नाही, आता झाले सगळी आलेले. आम्ही असंच टाइमपास करत होतो. लय बच्चन दिलं ना आता आपण लय गँग शोधलं ना एकामेकांना. तिकडची गाडी. लय गँग शोधला ना बसले असले. आजचा ब्लॉग आपण इथं संपवूया. काम कितलं घरी सोडे पण काहीतरी बच्चन टाकू ना. काय बच्चन टाकणार आहे? यो ब्रो. जा उकड पळ जा. पोरग मध्ये आलं तर ते आमच्या तोंडाकडे बघतोय. मिलेज अरे लावड्या एवढं समोर घेशील ना मला काय छाटा नाही दिसेल माहितीये का? असं एकदम असं ठेवून आली असं द्यायचं. वर. हा असं खाली पण मग मला नाकच दिसेल ना. नाकातला मग वर घे एकदम वर. हा असं लांब ठेव म्हणजे कसं समोरचं सगळं दिसलं पाहिजे ना भाव. आता आपण सगळ्या भाऊला भेटलं आणि आपल्या मित्रांना भेटतो खूप मजा येते. म्हणजे टाइम खूप असा एकदम वाहत लवकर जातो. जातो. आता माझ्या पप्पांचे एवढे कॉल आले. मी पप्पांवर लाव येतो आणि लय टाइम गेला. लय टाइम म्हणजे तो एक हे असतो रे. म्हणजे नाही का आपण पूर्ण जे मनात आहे आता विचार करतोय. हे फक्त आपण आपल्या जवळच्या मित्राला सांगू शकतो जे आपल्याला आता हे मी आठवण. कुठल्या पण मित्राला असं कोणतरी नाही का असं ओळखीतल्या मित्राला भेटलो असं 5 मिनिटं पण नाही थांबत त्यासोबत. पण अशी आपली गँग बसली ना 4-5 जणच आहेत आपली ओळखीची. त्या दिवशी बसलो की भाई आता आम्ही लय थांबलो असतो. अजून 3 पर्यंत थांबलो असतो. हा घरून कॉल आले म्हणून निघायला लागते. नाहीतर आपल्या सोबत पोरं सोबत बसायला मजा येते. हा पण आम्ही ते रेकॉर्ड नाही करू शकत कारण ते खूप टिप मध्ये बोलतो असतो काय नाही. डीप म्हणजे असं काही नाही बोलत की मिनिंगफुल वगैरे. आम्ही एकमेकांना किस्से सांगत असतो ते नाही का. जुने किस्से किंवा आता जे रिसेंट मध्ये आमच्या सोबत काय झालं असेल. आणि त्यातल्या 90% गोष्टी तर असतात मुलींची. 100 म्हणजे भाई त्यात खोटं काय बोलायचं. पण आम्ही हे दाखवू मुलींचं दाखवणं काय नाही पण त्यात मुलींची नावं महत्वाची. कारण की नावं सांगितलेली समजणारच नाही. आम्हालाच नाही समजणार कुठल्या मुलीबद्दल बोलतो. त्यापेक्षा आम्ही मुलींबद्दल नाहीच बोलत ब्लॉग मध्ये तरी पण. हा आम्ही खूप कमी आणि केलं. त्याने बंद केलं आता बोलायचं कारण आता प्रोनो तरी ठीक आहे. प्रोनोचं आम्हाला हिंट लागते कुठल्या पोरीबद्दल बोलतो. मी बोलायला लागलो कुठल्या पोरीबद्दल. कारण आपण पोलिसला बोलतो ना. तसं नाही कन्फ्युज होतं रे. म्हणजे नेमकं कुठली. आता समज मी बोललो अरे नाही का त्या पोरीने मला असं नाही का असं झालं रूढ बोलली मला त्याने मी सोडून दिलं. आता सांग कोणी पुढे काय माहिती समजणारच नाही यांना. नाव घेतल्याशिवाय यांना समजणारच नाही. नाव घालते लोकांना लागला. हा मी आता धर ना. हा तर कसं भेटू हा हे धर ना खायचे. आणि ते तर काहीच नाही. आता तर एवढं झालं तर नाव सांगून पण समजत नाही ह्या लोकांना. एवढं झाले माझं. म्हणजे कसं थांबू मला हे सांगा जरा. काय करायला पाहिजे पद्या? काहीच नाही. मी काय करू शकतो? पोरींशी बंद केलं मी बोलायचं आता.
तुला असं वाटतं का? पोलीस कोण केलं बोलाय पण तू आता हा पाठी बस आहे इकडे आपल्या नाही आहे अरे आपण काही दिसतोय का असं ना एवढ्या समोर ठेवलं ना मरून येतो ग. माझा हात काय आणत ते बरं आता आपण मेलो तरी चालेल गाडी नको काय व्हायला. तर मित्रांनो आता आपण चालू सध्या घरी मला आता घरी सोडणार आणि काय नाही तुला इथे सोडू का त्या क्लिनिकची इथं आपण मग येऊ दे. मी नाही थांबणार मी घरी राहणार आहे मला सोडू का तिथं आणि मला घरी गेले अर्जंट बोलवले पाणी भरायला. फर्स्ट इयरचा पोरगा आहे मी आणि मला सेकंड इयर तर आता आता सेकंड इयरला गेलो अजून मला घरी बोलायला पाणी भरायला 1:30 वाजता पाणी जातं. अरे काय बोलणार हा थोडी समजायला पाहिजे करू का पण मला हात दुखतोय एवढं किती हात दुखते लावड्याने मी पकडतो. त्याची छक्की पोरांकडनं कधी ब्लॉग आणि यांना करिअर बनवायचं नाही काय करिअर ठीक आहे ना अरे तसं धरलं हात दुखतं भाई माझा यांना ब्लॉग मध्ये करिअर बनवायचं आहे यांना खाणार माझ्या ह्याच्यात ना काय याला गावठी जोकचा फॉलो आले गावठी जोक्स आणि तो फेक तो एक होती आयडी वाटत खरी आयडी बघा मित्रांनो एवढी चुतेगिरी करतो ना मी आता तरी घर लय मोठा तुझा फेक घेतला गावठी जोक्स त्याला फॉलो अरे गाण केवढा आवडतो मला माहिती होतं याला फेक आयडी गावठी जोकची फॉलो करणार म्हणून मी याला म्हणलं अरे लावडे माझा फेमस झालं हे हा भाऊ खरंच फुगलं की. तर बाकी मित्रांनो बाकी एवढंच सांगेन ब्लॉग जरा चांगले आम्ही करतोय असं पण नाही की आम्ही काय पण जरा कष्ट देते म्हणा कॉन्टेंट आहे आमच्या ब्लॉग मध्ये आमचे खूप आहेत व्हिडिओ पण एडिटरच माधुरचोद आहे ना आमचा. काय करणार आता कारण अरे सांगू का म्हणजे तो आता हे झाले रे की मीम टाका हे टाका म्हणजे जो एडिटर आहे तो रिलेट करेल मला की भाई ब्लॉग करायला केवढी रीलला नाही एवढं का वाटत ब्लॉग करायला लय म्हणजे नाही का अंगलटी आहे तो विषय एडिट करायचा शोध हे बघ आता शिवाय जेवढं दिलेत ना हे सगळे बीप करायला लागणार आहेत मला. आता हे जेवढी बस स्टॉपला पोरं बसलेत ना राईटला सगळी लेफ्टला सगळी माझ्याकडे बघत होते का बाकी एक जण बसलाय ना मोबाईल घेऊन गोंडस नाही तसं नाही म्हणजे ब्लॉग काढतो म्हणून बघत होते तुझा काही संबंध गोंडस झाडवर ठीक आहे ना बस ना लावड्या. आता आम्ही आलोय काय सॉरी आता आपण आलो आपल्या इथं दुर्गा कॅफे याच्या संपलं होतं थाराने आमच्या आता खोलून मारली होती आता हा, मग पद्धतशीर आम्ही जवळच असतं की त्याला कोण पण असू दे इकडे आमचा डॉन आहे की बसलेला दुर्गावर मेन बसलं की कपल केलं तर कपल आता त्याला वाटत चला आपलं तिथे काढत आहे याप्रमाणे आपण जाणार आपण पण घ्यायला आणि तर आपण आपला ब्लॉग काय सांगतो तुला थोडा पुढे सोड मग अशी पोलिसांनी धरलेला आहे आठवत आहे ना पुढच्या आत रामोनी बी रे बाबा चल जाऊ का तुझा आपल्या घरी सॉरी क्लिनिकला जा आणि आपलं तोंड जरा चांगलं कर. तर बाय बाय मित्रांनो परत भेटू आजचं vlog- लवकरच हा? लवकरच भेटू आजचा व्लॉग इथं संपतो बाय बाय